हा देखील आपण पाहू शकला बॅटची नरेग आली पहिला धक्का लागला आपण पाहू शकला मंगलवीरच्या स्वरूपात बॅक टू द ग्राउंड मंगलवीरला आपण पाहतो या पहिला धक्का लागले या तामसे टीमला आपण पाहू शकाल ज्याच्या बॅट मध्ये आपण 3 चौकार पाहिले होतं त्याच फलंदाजाला तंबूच्या असऱ्याला पाठवलंय गोलंदाज आपण पाहतोय राजेश भगतला कमबॅक राहिले दोन चेंडूवरती एक निर्धाव चेंडू आता त्यानंतर चांगली एक सफलता मिळवली राजेशच्या गोलंदाजानं 3 चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक पाहतोय राजेश भगतला आपण पाहतोय या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील चांगलं कमबॅक केलंय राजेश भगतला पाहतो आपण आतापर्यंत 5 चेंडू अत्तळ्या 12 धावा खर्च केलेत आणि मंगलवीर सारख्या एक मोठ्या फलंदाजाला बाद केलं चांगली गोलंदाजी राहिली अद्यापर्यंत नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रभाकर उघडीला एक डावखुरी आताचा फलंदाज आपण पाहतोय डावखुरी आताचा फलंदाज म्हटलं की स्पर्धेमधील आता फलंदाज ठरतोय अशी आपण पाहतोय फलंदाज आपण पाहतोय प्रभाकर उघडीला हा देखील एक चांगला फलंदाज असेल तामसे संघ आपण पाहतोय हा देखील क्रॉस द लाईन खेळायचा होता कमालीची गोलंदाजी होतो पंच आमच्याकडे वळतील पहिल्या षटक समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती चला स्पीडअप करायचं मित्रांनो जास्त वेळ लावू नका वेळेला देखील महत्व द्या पण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात पण पाहिले होते मंगलवीरच्या बॅट पण 3 चौकार आले त्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळाला राजेश भगतच्या माध्यमातून दुसऱ्या षटकांसाठी गोलंदाज आपण पाहतोय सुरेश भगतला हा देखील एक वेगवान तेज तरार गोलंदाज असेल शिवतेज पणसवाडी संघाचा अनेक मैदानावरती चांगली गोलंदाजी राहिली या गोलंदाजाच्या आपण गोलंदाज पाहतोय सुरेश भगतला एक वेगवान तेज तरार गोलंदाज तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती फलंदाज राशिदला पाहतो आपण अनेक मैदान गाजवले या राशिदला आपण पाहतोय चांगली फलंदाजी राहिली अनेक मैदानावरती तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज देखील आपण पाहतोय सुरेश भगतला पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज सुरेश भगत आपण पाहतोय हा देखील आपण पाहतोय फुलटा चेंडू आपण पाहतोय पंच आमच्याकडे वरती हा नो चेंडू असेल 1+1 या दोन धावा या दोन धावने संघाची धाव फलकावरती धावा जोडले गेले एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धाव फलकावरती पहिला चेंडू नो चेंडू अत्तळा पुढचा चेंडू आपण पाहतोय फ्रीडचा चेंडू असेल फलंदाज आपण पाहतोय प्रभाकर उघडेला फ्रीडच्या चेंडूवरती पुरेपूर फायदा घेणं गरजेचं असेल फलंदाजाला एक डावखुरी आताचा फलंदाज आपण पाहतोय प्रभाकर उघडेला एक विस्फोटक फलंदाज आपण पाहतोय पहिला चेंडू नो फेकला होता या गोलंदाजानं त्यानंतर हा देखील आपण पाहू शकाल फ्रीडचा चेंडू होता पुरेपूर फायदा घेता आलाय गोलंदाजाला फलंदाजाला निर्धाव चेंडू पाहायला मिळाला कमबॅक करावे लागेल गोलंदाजाला गोलंदाज आपण पाहतोय राजेश भगतला सॉरी सुरेश भगतला पाहतोय आपण एक चांगला गोलंदाज असेल तेवढ्या ताकदीचा फलंदाज देखील आपण पाहतोय प्रभाकर उघडीला एक चांगला विस्फोटक फलंदाज असेल तामसे संघात आपण पाहतोय दोन फलंदाज पाहतोय एक मानाची सन्मानाची स्पर्धा पाहतो आपण जे वाघोबा क्रिकेट संघ धामणी आयोजित ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ चषक धामणी 2025 भव्य दिव्य पर्व पाहायला मिळतात आधी स्लोअर पद्धतीचा चेंडू होता मॅच ची नरेग लागली होती आपण पाहतोय धोक्याची घंटा होऊ शक्यता एक धाव त्या एका धावेने संघाचा विचार केला तर धावफलकाचा विचार केला तर
एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पंच लेग बायची धाव आहे का बॅट कट? पंच लेग बायची धाव आहे का बॅट कट? लेग बायची धाव आपल्याला पाहायला मिळते. त्याबरोबर चांगली गोलंदाजी केली सुरेश भगतला आपण पाहतोय. देखील आपण पाहतोय बॅटच्या मधोमध टक्कन आवाज आला होता. बॅटच्या मध्ये आपण पाहतोय चेंडू गेलाय सीमारेखा पार. हा येतोय आजच्या रात्रीतला पहिला दर्जेदार षटकार. चांगली फलंदाजी पाहतो आपण. राजच्या बॅट मधून एक षटकार पाहिला आपण. या 6 धावा, या 6 धावेने जर विचार केला संघाची धाव संख्या आपण पाहतोय 21 धावा धावफलकावरती. चांगली फलंदाजी पाहतो आपण. आत्ताच इथं आगमन झाली आमचे मान्यवर वसंत शेठ ढुमणा आणि त्यांच्या सौम्यत आपण पाहतोय रमेश पारधी साहेब. या मंचावरती तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत होतं. वळ्या मैदानाकडे आपण चांगली रफ अँड टफ फाईट आपण पाहतो. एका बाजूला शिवतेज पनसवाडी त्याच्या अगेन्स्ट फाईट करतो तामसाई संघ. चांगली फलंदाजी राहिली त्याबद्दल राज भगतला पाहतो ज्याच्या बॅट मध्ये एक षटकार पाहिला. हा देखील फुलटा चेंडू होता आपण पाहतोय. हा देखील वन बाउ चेंडू गेलाय सीमारेखा पार. हा येतोय दर्जेदार चौकार. चांगली फलंदाजी पाहतो आपण. सुरेश भगत वरती आक्रमण केलं या फलंदाज आपण पाहतोय. राज शिदला पाहतो आपण. या 4 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली फलंदाजी पाहतो आपण. दुसऱ्या षटकावरती देखील आक्रमण केलंय राजशीदला आपण पाहतोय. चांगली फलंदाजी पाहतोय राजशीदच्या माध्यमातून. सुरेश वरती आक्रमण केलंय फलंदाजानं. हा देखील आपण पाहतोय गॅप सिलेक्शन मध्ये. हा देखील चेंडू गेलाय सलगचा दुसरा चौकार आपण पाहतोय राजशीदच्या बॅट मधून. चांगली फटकेबाजी पाहतोय आपण. या चौकाराच्या मदतीनं धावफलकाचा जर विचार केला तर 29 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 धावा. कमालीची फटकेबाजी पाहतो आपण. राजशीदला पाहतो आपण ज्याच्या बॅट मधून एक षटकार आणि 2 चौकार पाहिली आहेत. कमालीची एक सिंगल देखील आली फलंदाजाच्या माध्यमातून. कमालीची फटकेबाजी पाहतो आपण. वैयक्तिक आपण पाहतोय 4 चेंडू आणि 15 धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज आपण पाहतोय राजशीदला आपण पाहतोय. कमालीची फटकेबाजी पाहतो आपण राजशीदच्या माध्यमातून. आक्रमण केलंय सुरेश भगत वरती. हा देखील आपण पाहतोय पंचांकडे अपील. पंचांचं बोर्ड आकाशात. फलंदाज आपण पाहतोय राजशीदच्या खेळीचा अंत. राजशीद बॅक टू द ग्राउंड. एक मोठा धक्का लागला तामसाई टीमला राजच्या स्वरूपात. LPW चा शिकार बनलाय राजशीदला आपण पाहायला मिळालं. एक मोठा धक्का लागलाय तामसाई टीमला आपण पाहतोय. एका मोठ्या फलंदाजाला बाद केला आपण पाहतोय. सुरेश भगतनं आक्रमण केलं होतं या फलंदाजानं. त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालं सुरेश भगतनं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा जर विचार केला 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा आपल्याला पाहायला मिळतात. कमालीची फटकेबाजी देखील पाहिली आपण राजशीदच्या बॅट मधनं. एक षटकार आणि 2 चौकार देखील पाहिले होते त्याच्या बॅट मधनं. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रवीण सप्राला पाहतो आपण. हा देखील एक डावखुरी आताचा फलंदाज पाहतो आपण. प्रभाकर उघडेला आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती. मोठी फटक येणे गरजेचे असेल. चांगली धावसंख्या आपण पाहतोय 29 धावसंख्या आपण पाहतोय. सांघिक पहिले वैयक्तिक तिसऱ्या षटकात वैयक्तिक पहिले व सांघिक तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय प्रकाश भगतला पाहतो आपण. चांगलं कमबॅक करावे लागेल. हा देखील आपण पाहतोय बॅटच्या रडार मध्ये चेंडू सापडलाय. चेंडू गेला आपण पाहू शकाल. प्रभाकरच्या बॅट मधनं एक दर्जेदार षटकार पाहायला मिळाला. कमालीची फटकेबाजी पाहतो आपण. प्रभाकर देखील आक्रमक ठरला आपण पाहतोय. या 6 धावा, या 6 धावेने जर विचार केला संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा धावफलकावरती आक्रमण केले. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले. गोलंदाज आपण पाहतोय प्रकाश भगतचं आक्रमण केलंय. प्रकाश भगत वरती आक्रमण केलंय. षटकाराने स्वागत केले गोलंदाजाचं.
लॉंगॉमच्या वरतून एक षटकार पाहिला आपण. प्रभाकर उघडेच्या बॅट मधनं चांगली फलंदाजी राहिली. पहिल्याच चेंडूवरती स्वागत केलंय गोलंदाजाचं. प्रकाश भगतचं स्वागत केलंय. चांगली धावसंख्या आपण पाहतोय दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा धावफलकावरती. चांगली फलंदाजी पाहतोय आपण तामसे टीमच्या माध्यमातून. हा देखील त्याच प्रकारे चेंडू खाली शतरक्षक असेल काही चुकी न करता एक मोठा धक्का लागलाय तामसे टीमला आपण पाहू शकलो. प्रभाकरच्या स्वरूपात प्रभाकर बॅक टू डग आउट. तिसरा धक्का लागलाय तामसे टीमला. षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक पाहिलं आपण प्रकाश भगतच्या माध्यमातून. एक मोठ्या फलंदाजाला बाद केलं. प्रभाकर सारख्या एक मोठ्या फलंदाजाला बाद केलं. चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक देखील राहिले. चांगली कमबॅक केलंय गोलंदाजानं. चांगल्या फलंदाजाला बाद केलंय. धमणी संघ देखील उपस्थित राहिले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या नाना खंडवीची सेना आपण पाहतोय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. सुरेश उघडाला पाहून आपण धामणी टीम मध्ये एक चांगला विस्फोटक फलंदाज असेल. चला वळूया मैदानाकडे. नवीन फलंदाज आपण पाहतोय महेश शीतला पाहतो आपण. चांगलं कमबॅक केलं. एक षटकार आल्यानंतर एका फलंदाजाला बाद केलं गोलंदाज प्रकाश भगतनं. हा देखील क्रॉस द लाईन चेंडू खेळायचा होता. निर्धाव चेंडू हाताळला. चांगली गोलंदाजी राहिली. दोन चेंडू निर्धाव फेकले आपण. गोलंदाज पाहतोय प्रकाश भगतला. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजानं. हा देखील पंच आमच्याकडे वळतील. हा अव्वंतर चेंडू असेल. ही अतिरिक्त एक धाव. या एका धावेने जर विचार केला संघाची धाव संख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धाव आपल्याला पाहायला मिळतात. एक अव्वंतर चेंडू फेकला या गोलंदाजानं. 7 धावा खर्च केलेत या गोलंदाजानं. एका फलंदाजाला देखील बाद केलंय. हा देखील आपण पाहतोय बॅटची हलकीशी एज लागली होती. एक धाव वेगानं सहजरित्या पूर्ण. धावफलक पुढे सरकेला. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा धावफलकावरती. चांगली फलंदाजी पाहतो आपण. चांगली फलंदाजी पाहिली आपण. हा देखील क्रॉस द लाईन चेंडू खेळायचा. पंचांकडे अपील. पंचांचं बोर्ड आकाशात. फलंदाज आपण पाहतोय प्रवीणच्या खेळीचा अंत आपल्याला पाहायला मिळाला. कमबॅकिंग षटक पाहतो आपण. प्रकाश भगतला पाहतो आपण. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता त्यानंतर कमबॅक पाहतो आपण. कमालीची गोलंदाजी पाहतो आपण. 7 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. 2 फलंदाजाला देखील बाद केलंय. चांगली गोलंदाजी राहिली. नवीन फलंदाज आपण पाहतोय काळूराम शिदला. पुरेपूर डाव सावरायला लागेल काळूराम शिदला आपण पाहतोय. कमीत कमी 40 ते 45 धावा येणं गरजेचं असेल. 4 षटकांचा सामना असेल हा आपण पाहतोय. एका बाजूला संघ पाहतोय शिवतेज फणसवाडी संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय तामसई संघ. दोन ताकदवर संघ असतील. हा देखील आपण पाहू शकाल. नो चेंडू आमचं पंच आमच्याकडे वरतील. नो चेंडू असेल. पुढचा चेंडू प्रेट असेल. फलंदाजाला संधी आली. प्रेटच्या चेंडूवर पुरेपूर फायदा घेईल का फलंदाज आपण पाहतोय. हा देखील फटका सजवलाय आपण पाहतोय. लॉंग चेंडू आला. एक धाव वेगाने सहजरित्या परंतु दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल नाकार केलाय फलंदाजानं. एका धावने संघाची धाव संख्या आपण पाहतोय 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धावा. तर नेक्स्ट मॅच असेल लहान दामणी संघाचा संगणक आणि सागवाडी संघाचा संगणक आले असतील तर या नाणेफेकी करण्यासाठी आपलं
पहिला पुकार असेल तुमच्या पर्यंत तर 3 षटकांचा खेळ समाप्तीनंतर पाण्याची माग केली मैदानावरती 3 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धावफलकावरती आपण पाहतोय चांगली फलंदाजी राहिली अद्याप 3 षटकांमध्ये तामसाई संघाच्या चला स्पीडअप करायचं मित्रांनो शेवटचे षटक असेल हणमारीचे षटक असेल नवीन गोलंदाज आपण पाहतोय भुर्याला पाहतोय भुर्या बघतला पाहतो आपण एक चांगला गोलंदाज असेल शिवतेज बनसवाडी संघाचा भुर्या बघतला पाहतो आपण तर मात्र स्ट्राईक एंड वरती फलंदाज काळूराम शेदला पाहतो आपण एक चांगला फलंदाज असेल तामसाई संघाचा शेवटचे षटक असेल हन्नमारीचे षटक असेल धावबल कसा जर विचार 4 गाड्यांच्या मोबाईल 39 धाव आपल्याला पाहायला मिळतात चला स्पीडअप करा मित्रांनो कुठलाही वेळ लावू नका पहिल्या चेंडू फेकण्यासाठी सज्ज भोऱ्या बघतला पाहतो आपण आधी केला आपण पाहतो चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल आपण पाहू शकाल काही चुकी न करता एक फलंदाज आपण पाहू शकाल काळूरामच्या खेळीचा अंत काळूराम बॅक टू द ग्राउंड गोलंदाजावरती आक्षेप घेतले चला तिसरे पंच चला स्पीडअप करा ऑन स्क्रीन वरती चेक केला जाईल स्पर्धा आपण पाहतोय साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते चला पंच सामना चालू करा पहिल्या चेंडूवर धक्का लागला आपण पाहतोय तामसाई टीमला नवीन फलंदाज आपण गणेश शिदला आपण पाहतोय हलक्याने बेस केला आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर्सला चेंडू आलाय गच्चाळ क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला चेंडू गेलाय सीमा रेखा पार हा येतोय दर्जेदार शौकार आपल्याला पाहायला मिळाला या 4 धावा या 4 धावांनी जर विजय केला संघाची धावसंख्या आपण पाहतोय 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा आपल्याला पाहायला मिळतात कमालीची फटकेबाजी पाहतो आपण तामसाई टीमच्या माध्यमातून दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण केलंय गोलंदाजावरती भुऱ्या भगत वरती आक्रमण केलंय या फलंदाजानं हा देखील स्लोअर पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय निर्धाव चेंडू अत्तळलाय गोलंदाजानं चांगला कमबॅक चौकार आल्यानंतर चांगला कमबॅक राहिलंय गोलंदाजाचं चेंडू अडवायचा होता तिथं क्षेत्ररक्षकाला समजलं देखील ना चेंडू आपण पाहायला सीमारेखा पार गेला चेंडू कचार क्षेत्ररक्षण राहिली चला सागवाडी संघाचा संगणक आला असेल तर या नाणेफेकी करण्यासाठी आपल्यासाठी दुसरा पुकार असेल आपल्यापर्यंत त्याबरोबर चांगली गोलंदाजी राहिली भुऱ्या बघतला आपण पाहतोय हा देखील त्याच प्रकारे पंच आमच्याकडे वळतील आव्हान तर चेंडू असेल ही अतिरिक्त एक धाव एका धावने संघाची धावसंख्या
5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली धावसंख्या पाहतो आपण तामसे टीमच्या माध्यमातून. हा देखील आपट्रॅकर चेंडू होता, फलंदाजाला संबंधला देखील नाही. निर्धाव चेंडू अत्तळलाय गोलंदाजांना भुऱ्या बघत न. चांगली गोलंदाजी राहिले. एक चौकार आल्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळाल गोलंदाजाचं. कमबॅकिंग षटक पाहतो आपण, भुऱ्या बघतला पाहतो आपण. शेवटचं षटक या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील, 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. त्याबरोबर चांगली गोलंदाजी केली भुऱ्या बघत न. त्याबरोबर 4 चेंडू अत्तळले, एका फलंदाजा बाद केलं आणि 5 धावा खर्च केलेत गोलंदाजाने भुऱ्या बघतला आपण पाहतोय. हा देखील त्याच प्रकारे खेळायचा होता. हा देखील निर्धाव चेंडू, सलगचे 2 चेंडू निर्धाव. कमालीची गोलंदाजी पाहतो आपण, भुऱ्या बघतला पाहतो आपण. एक निर्णायक षटक अत्तळणारा गोलंदाज आपण पाहतोय. आमचे सिनियर समालोचक आपण पाहतोय आकाश दादा शेळके यांच्या. पंच वाईट चेक करायचे. आमचे सिनियर समालोचक आकाशदादा शेळके यांची एंट्री पाहायला मिळाली आपल्याला. योग्य बॉल आहे, निर्धाव चेंडू. चला चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. गोलंदाज आपण मध्ये भुऱ्या बघतला. सलगचे 2 चेंडू निर्धाव अत्तळेत. हा देखील आपण पाहतो स्ट्राईक डाऊन चेंडू आला. एक धाव सहजरित्या पूर्ण गचाळ क्षेत्रात राहिलाय. चेंडू गेलाय सीमा रेखा पार. हा येतोय शेवट गोड करताना आपण पाहतोय दर्जेदार चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 4 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा धावफलकावरती. हॅलो, स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, क्रिकेट खेळाडूंचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. आणि त्यानंतर आपण जातोय या सन्मानाकडे. उपस्थित मान्यवर आदरणीय नवनीतजी सांगळे साहेब नितलज यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. रमेशजी पारधी साहेबांच्या वतीने इथे त्यांना सन्मानित करण्यात येईल आणि हा सन्मान केला जाईल मान्यवरांचा, अर्थातच नवनीतजी सांगले साहेबांचा, ज्यांची उपस्थिती आपल्याला प्रार्थनीय होती. आणि आपण पाहिलं की या स्पर्धेसाठी ते उपस्थित झालेत आणि त्यांचं चांगलं सहकार्य आपल्याला स्पर्धेसाठी मिळतंय. जय वाघोबा क्रिकेट संघ धामणे आयोजित ग्रुप ग्रामपंचायत सदस्य चषक व ग्रामस्थ मंडळ धामणी चषक या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नितलजचे आमचे मान्यवर आहेत आदरणीय नवनीतजी सांगले साहेब आणि त्यांचा सन्मान आपण मंचावरती पाहतोय. त्यानंतर यापुढील सन्मान आहे आणि तो सन्मान असेल श्री अनंत गोंधली साहेब खिरणे या मान्यवरांचा. अनंत गोंधली साहेबांना आपण इथे सन्मानित करूया. बडे हस्ती आदरणीय व्यासपीठ आमचे धामणीचे जावई बापू अर्थातच आणि त्यांच्या वतीने ते सन्मानित करण्यात येत आहे अनंत गोंधली यांना. हा सन्मान आहे एका आदर्श व्यक्तिमत्वाचा, हा सन्मान आहे मान्यवरांचा आणि हा सन्मान आहे अनंत शेठ गोंधले यांचा. किरण्याचे मान्यवर आहेत, त्यांचा सन्मान आपण मंचावरती पाहिलेला आहे. आपलंही स्वागत आहे. पुढचा जो सामना आहे तो सागवाडे आणि लहान धामणी
या दोन संघांच्या दरम्यान असेल तर आपण टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला इथे इन्व्हाइट करूया की आपण टॉस साठी यायचं. लहान धामणे आणि सागवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी या. चला ओपनिंग पेर येऊ दे. नवनीतजी सांगडे साहेब नितलस यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 1,000 रुपयाचं आर्थिक धनराशी म्हणून आपल्याला मदत प्राप्त झालेली आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही धामणीच्या ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित केलेल्या या चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. टॉस केला जाईल दोन ताकदवर संघामध्ये. एका बाजून आपल्याला लहान धामणी आणि एका बाजून आपल्याला सागवाडी हे दोन संघ पाहायला मिळतील. वे टू गो जातोय टॉस कडे. सामन्याचा नाणेफेकीचा कौल. सिक्का उडवलाय आणि जाऊन पडतोय सागवाडी संघाच्या बाजूने. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम्स. शो द गुड गेम अँड ऑल्सो क्वालिटी क्रिकेट. आपणास खूप खूप शुभेच्छा आहेत. दरम्यानचा सामना दर्शनी सामन्यामध्ये आपण वळत आहोत. यस एकूण चेंडू द्यायचे. ओके टोटल धावा झालेत पहिल्या हाफ मध्ये 48 आणि 49 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. 49 बनवायचे आहेत सेकंड हाफ मध्ये. कसा होणार खेळ? चला अंपायर स्पीड अप करा. गेम इज ऑन. चांगला चेंडू. पहिलाच बॉल निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. थांबवलं जातंय फलंदाजाला पूर्णपणे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जोमा आणि राजेश हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ताकदवर खेळाडू. पप्या पारदी कुठे असतील तर आपण संपर्क करायचा आहे. यावेळेचा बॉल हलक्या त्यानं सॉफ्ट हँडनं खेळले. ऑन साईडच्या दिशेमध्ये फिल्डर आहेत. एक रन तिकडे कंप्लीट करतायत. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा पूर्ण करताना आपण खेळाडूंना पाहतो. चांगली रनिंग बिडिंग द विकेट पाहायला मिळते. आज अविनाश आपल्या सेवेत तत्पर आहेत. कालच्या रजनीमध्ये आपण त्यांची उपस्थिती पाहिली ती कमी आपल्याला पाहायला मिळाली. आज शेवटपर्यंत अंतिम क्षणापर्यंत थांबतील अशा आशा वर्तवतो. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर टीमचा टोटल 2 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 2 रन्स आपण धाव फलकावरती पाहतोय. गोलंदाज तयार आहे. यावेळेचा बॉल हवेमध्ये. पहा तिकडे अपील खूप मोठी दमदार अपील. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. इन्व्हेस्टमेंटही चांगली आणि त्यामध्ये सुरुवात देखील तितकीच आपल्याला बेहतरीन पाहायला मिळते. चांगली पाहायला मिळते खेळाडूंच्या माध्यमातून. अक्षरशः मन जिंकलेत सगळ्यांची. गोलंदाजी मधून पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हाताळत असताना गोलंदाज अगदी आपण जर पाहिलं तर मग आता त्याच्यावरती सर्वांचं लक्ष देखील आहे. राऊंड द विकेट ना बॉल हवेमध्ये खेळला. उंच उडालाय. झेलची नामी संधी आहे. फिल्डर आहेत डाऊन द ग्राउंड आणि चांगला झेल. अप्रतिम कॉट अँड इट्स OUT आउट. पहिला धक्का जोमा भगतच्या माध्यमातून टीम फणसवाडीला. दुर्गुणाचा वळ पहावे ना. चला स्पीड अप. लवकर या बॅट्समन. जास्त वेळ नको प्लीज. या सामन्याला भरपूर वेळ गेला आणि ज्या वेळेला तुम्ही जोशानं मैदानामध्ये येतात त्यावेळेला पॉझिटिव्ह अप्रोच तुमचा वाढतो. मैदानामध्ये जाऊ. गोलंदाज
अगदी दमछाक कामगिरी दाखवतोय प्रभाकर उघडे. अप्रतिम खेळाची भूमिका त्याची आपण पाहिली आहे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम कामगिरी आहे. 4 चेंडू आतापर्यंत फेकले, 2 धावा, 1 गडी बाद केलाय. दोन धावा फलकावरती पाहायला मिळतात. 2 रन्स टोटल कार्ड वरती आतापर्यंत संघाच्या लागलेल्या धावा ज्या अनुषंगानं खेळायचं त्याच अनुषंगानं मैदानामध्ये आहेत. पुढचा बॉल असेल खेळाडूचा राऊंड द विकेट ना. चांगला फटका गॅप मधून काढायचा प्रयत्न आपण पाहतोय. ऑफसाईडच्या दिशेमध्ये खेळलेला स्ट्रोक. रन्स कंप्लीट करतायत. रन्स कंप्लीट. अप्रतिम सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि धावा घेत असताना आपण पाहू शकतो 2 धावा या बॉलवरती. 4च्या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 4 रन्स आपण धावा फलकावरती आता टीमच्या खात्यामध्ये लागलेल्या धावा पाहतोय. चांगली रन बिटवीन द विकेट. विकेट पडल्यानंतर असं वाटलं की दबाव येईल परंतु नाही. तांबणी संघाचे जे खेळाडू आहेत बा ते अगदी मंचाच्या अलीकडच्या बाजूला येऊन उभं राहायचे सर्वांनी. सागवाडी टीम तुमचा निर्णय तुम्ही सांगायचा आहे. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न होता. लॉंग लेगच्या दिशेमधून चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी टॉप. चेंडू सीमा रेषा पार. 4 रनसाठी हा येतोय धमाकेदार चौकार. सुपर क्वालिटी फटका. अटॅकिंग क्रिकेट आणि अटॅक तिकडे चढवलाय काउंटर काढून. अगदी टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर 8च्या घरामध्ये 8 रन्स आपण धाव फलकावरती आता संघाच्या खात्यामध्ये या धावा लागताना पाहतो. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. इकॉनॉमिकल स्पेल आपल्याला जरूर पाहायला मिळाला. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही. जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 41 या धावांची. आव्हानात्मक आपण जर धावांचा विचार केला तर मग 13.67च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. करंटली रन रेट आपण पाहिला तर 8च्या सरासरीच आहे. 8च्या सरासरीने गेले तर 24 पर्यंत फार फार पोहोचतील. आणि मग निम्मतम आपण जर पाहिला तर अर्ध्या फरकानं अर्ध्या मार्जिननं हा सामना गमावू शकतात फलंदाजी करणारे फणसवाडी संघाचे खेळाडू. तामसईची ताकदवर गोलंदाजी. पहिलं षटक आपण पाहिलं की प्रभाकर, परंतु आज राजू शिदला मात्र त्यांनी आपण पाहिलं की मॅन्डेटरी पॉवर प्ले साठी वापरलं नाहीये. राजशिद राजशिद यस सॉरी राजशिद मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज राउंड द विकेट. ओ हो क्या बात है. अप्रतिम फटका. अगदी आपण पाहिलं की टेरिफिक स्ट्रोक तिकडे लगावलाय. पॉवर हिट स्ट्रोक. बॉल वरती चपराट दिली आहे आणि बॉलला फेकून दिलंय. 6 रनसाठी हा येतोय ताकदवर स्ट्रोक. सिक्सर. सुपर क्वालिटी फटका. खेळाडू आहे तो म्हणजेच डावकुरे हाताचा राजेश. आणि राजेशनं 6 अकाउंट ओपन केलाय. अटॅकिंग मोड त्याचा आता त्यानं सुरू केलाय. जबरदस्त कामगिरी. सुपर कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. सुंदर क्रिकेट. डाव्या हाताचा खेळाडू समोर आपण पाहिलं तर तितक्यात चांगल्या खरं तर ताकदीचे गोलंदाज. षटक क्रमांक 3 राजू शीदचं. षटक क्रमांक 2 आहे माफ करा राजशीद येस सॉरी. पुढचा बॉल राजचा. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आहे लेफ्ट हँडेड राजेश. हाफ ट्रॅकरचा बॉल पुन्हा एकदा मिसफील्ड झाली आहे. फिल्डर कडून चुकी आहे. विकेट किपर कडून घडली असता हा बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वाईट प्लस सिंगल. अर्थातच धावा मिळत आहेत 5 या बॉलवरती. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि दुसऱ्या षटकासाठी आपण जर पाहिलं तर राजशीद आता मात्र थोडासा महागडा. कारण आता आलेल्या या धावा टीमसाठी मी म्हणेन थोडासा बेनिफिटेबल ठरल्यात. त्या पण बॅटिंग टीमसाठी. पहा पहा अशी गोलंदाजी तुम्हाला फेकावी लागेल. डॉट बॉल न तुम्ही लवकर षटक संपवू शकता. आमच्या आयोजन कमिटीचा तुम्ही वेळ वाचू शकता. आणि खास करून या सामन्यासाठी भरपूर वेळ गेलाय अशाही तक्रारी आता आलेल्या आहेत. त्यामुळे तुमच्यावरती कटाक्ष आहे याची देखील आपण नोंद घ्या.
मंचावरती आगमन झालेलं आहे. पलवली आपण पाहतो त्या परिसरामध्ये अगदी आपण ज्यांना पाहतो की विराजमान आहेत ते आमचे सागवाडीचे चंद्रकांतजी गिरा साहेब यांचं इथं आगमन झालंय. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय. गिरा साहेबांचं आगमन झालंय. आपलं स्वागत आहे. आमच्या चिंचवलीमध्ये त्यांना गिरी म्हणतात सर्व, राईट? येस, आपलं आगमन झालंय. आपलं स्वागत आहे. एकूण धावा फलकावरती 20 पाहायला मिळतील. 20 रन्स आतापर्यंत टीमच्या टोटल कार्डवरती लागलेल्या धावा. संघानं आपण पाहतोय फलंदाजी करत असताना अगदी चेजिंग करण्याच्या अनुषंगानं या धावा आपल्या संघाच्या खात्यामध्ये जमा केल्या. चांगली आपण त्यांची भूमिका पाहतोय. अटॅकिंग क्रिकेट त्यांचा देखील आहे आणि त्याच उद्देशानं ते आहेत. पाहूयात कसा होतोय खेळ, कोण जिंकेल कोण हारेल. मैदानाच्या आतमध्ये उजव्या हाताचा फलंदाज यावेळेला ज्यानं सुरुवात केली होती पहिल्या षटकाची त्याच्यावरती आता सर्वांचं लक्ष आहे. यावेळचा चेंडू आपण पाहतोय मिड विकेटच्या रिजन मध्ये 1 रन कंप्लीट करतायत. दुसरा धावेसाठी प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतील. अलगदपणे सॉफ्ट हँडनं बॉलला खेळलं होतं. धावांची आपण इन्व्हेस्टमेंट पाहिली तर चांगली आतापर्यंत पाहायला मिळते. 2 रन्स 2 धावा आल्या असता टीमची धावसंख्या पुढे जाईल. संघ जाऊन पोहोचतोय 22 या आकड्यावरती. 22 रन्स आपण धावा फलकावरती पाहतोय. पुढचा बॉल असेल खेळाडूचा. कसा होणार खेळ, कोण जिंकेल कोण हारेल, कोण रचेल इतिहास, कोण ठरणार खास, यावरती सर्वांचं लक्ष जरूर केंद्रित आहे. दरम्यानचा सामना तामसे आणि फणसवाडी या दोन संघांदरम्यान. तामसाई संघ म्हटला तर मग एक ताकदवर संघ. गोलंदाज तयार होतोय. लिडिंग एज होती, बाल बचावलाय. दुसऱ्या एंडकडे डेंजर एंडकडे आहेत आणि अखेरकार पुन्हा एकदा जीवनदान मिळतंय. इथे आपण पाहतोय सलग जर 2 सिक्सेस आले तर मग स्वराज्य ग्रुप पाले बुद्रुक आणि कुमार साहिल प्रभाकर तांडेल माफ करा कुमार साहिल प्रभाकर तांडेल पाले बुद्रुक फणसवाडी यांच्याकडून पाले बुद्रुक संघाने जर लगातार 2 सिक्सेस लगावले तर मग 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कॅश प्राइज एका बाजूला, तिकडे दांड्या उडवल्या जातात, चिथड्या उडवल्यात पूर्णपणे. डॉमिनेशन प्रक्रिया यष्टी वाकवली या बॉलवरती आणि आपण पाहिलं की हा अजून एक धक्का तिथे आपण पाहतोय संघाला बसलाय. अर्थातच फलंदाज बाद झालाय. सुरेश भगतला बाद केलंय ज्यानं एक चौकार लगावला होता बॅट मधून आपल्या आणि अशा पद्धतीनं 8 धावा आपल्या खरं तर खात्यामध्ये ज्यांनी जमा केल्या होत्या. दरम्यान आगमन झालेलं आहे 40+ लिजंड खेळाडू आणि उमरोलीच्या राजकीय क्षितिजावरची बुलंद तोप तसेच एक मास्टर क्रिकेटर 40+ लिजंड नारायण शेठ मडवी साहेबांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करेन आपण मंचावरती यायचंय. या वेलकम स्वागतम सुस्वागतम आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या दामणी ग्रामस्थांच्या वतीनं आणि या चषकाच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे. खास करून आपण पाहिलं या स्पर्धेसाठी आपण आज जी पाटा विकेट पाहतोय ती विकेट बनवण्यासाठी आपल्याला फार तर खूप मोठी मदत ज्यांच्या माध्यमातून मिळाली. जे सपाटीकरण करायचं होतं आणि त्या अनुषंगानं आपण पाहिलं की रोलर ही सुविधा ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केली ते आमचे उमरोलीचे मान्यवर आदरणीय नारायण शेठ मडवी साहेबांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. या परिसरामधील भारतीय जनता पार्टीच्या खरं तर युवा मोर्चाचं पद सांभाळ आपण पाहतो की राजकीय क्षितिजावरच्या तफावती असतील, हालचाली असतील, त्या गोड त्यांच्या माध्यमातून साकारल्या जातात आणि आज इथे आपल्याला त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. द्वंद्वी संगम त्यांचे झाले. चांगला फटका ऑफ साईडच्या दिशेमध्ये गॅप मधून काढायचा प्रयत्न, फटका छान खेळलाय, सीमा रेषा बाहेर, सुपर स्ट्रोक, सुपर से भी ऊपर स्ट्रोक, बॉल सीमा रेषा बाहेर. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सलग 2 सिक्सेस जर आले तर मग स्वराज ग्रुप आणि साहिल तांडेल यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पारितोषिकांची खैरात आहे. महेश शीतवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न आपण तिकडे पाहिला खेळाडूंचा. टीमची धावसंख्या एकूण 26 धावा बनवायच्या आहेत. 28 धावा माफ करा. हवेमध्ये धावा बनवण्याच्या रातामध्ये होता आणि आता मात्र मोह आवरता आला नाहीये. झेलबादच्या स्वरूपात ही विकेट पडली जाईल. अजून एक धक्का बसतोय टीमला. अर्थातच झेलबादच्या स्वरूपात हा तिसरा गडी तंबूच्या आश्रयाला.
28. 3 बॉल मध्ये 11 होत्या, 2 मध्ये देऊन तू मोकला झाला. नाही नाही, आम्हाला सगळं कळतं. एकूण 28 धावा आहेत धावफलकावरती. 28 रन्स आपण पाहतोय. 49चं टार्गेट आहे. धावा चांगल्या जमा केल्यात. उर्वरित आपण चेंडूगणित समीकरण जर पाहिलं तर 10 मध्ये अजून 21 बनवायच्यात, म्हणजे 12ची सरासरी आलेल्या. या सरासरीनं तुम्हाला खेळायचंय. यावेळीचा चेंडू चांगला चेंडू आहे. दबावाची भूमिका, दंडात्मक कारवाई आपण पाहू शकतो इथे आता होताना आपल्याला पाहायला मिळते. टीम मात्र चांगल्या पद्धतीने धावा जरूर बनवते. क्रिकेट चांगला आहे. प्रत्येक बॉल मध्ये आपण पाहतो रोमांच आहे. नाट्यमय घडामोडी मैदानामध्ये घडतायत. ऑन साइडच्या दिशेमध्ये खेळायचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी वेगाने निघालेत. क्लोज आहे, डेंजर इनकडे, धोका होऊ शकतो. यस, अंपायर फिंगर गोज ऑन अप आणि हा अजून एक धावचितच्या स्वरूपात बल्ली टिपला जातोय फणसवाडी संघाचा. हा धक्का बसतोय त्यांना. अजून एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. एक धाव आली होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहिला. थोडीशी बॅलन्सिंग आपण पाहिलो की तिथे खेळाडूच्या माध्यमातून झालीच नाही आणि दरम्यान त्याला मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. हा बसलेला धक्का होता आणि इथून आपण पाहिलं की आता अजून एका फलंदाजाला मात्र बाद करण्यात आलेला आहे आणि हा त्यांना धक्का मात्र जरूर बसलाय. सावरणं आणि आवरणं क्रिया कराव्या लागतील. संघ अडचणीमध्ये, संघाला सावरणं ज्या अनुषंगानं तुम्हाला खेळावं लागेल. फणसवाडी संघावरती मात्र आक्रमण चढवलंय ते म्हणजेच तामसई या संघानं आणि तामसईची आपण एक बलाढ्य अशी खेळाची भूमिका जरूर पाहतोय. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेत आहे. स्पीडअप करा प्लीज. पुढील सागवाडी संघाने देखील लगेच तयार राहायचं आहे. आपला डिसिजन फिल्डिंगचा आहे. झेलची चान्स आहे, झेलची चान्स आहे, सोडणार नाहीयेत. अप्रतिम झेल. सेकंड स्लिप मध्ये उभे होते फिल्डर आणि चांगली कामगिरी जर्सी नंबर 45 कडून. अप्रतिम झेल. भव्य स्वागत केलं यावेळेला गोलंदाजच्या माध्यमातून अजून एका फलंदाजाचं आणि स्वागत असं होतं की त्याला माघारी परतावं लागलंय. नवीन बॅट्समन लगेच येऊ दे मैदानामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रकाश आलाय, न्यू खेळाडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित 7 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. सामना अजूनही रोमांचक मोड वरती. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, कहाणी खत्म नाही हुई है. मॅच मध्ये एखादा मोठा फटका पुन्हा एकदा परतावेल टीमला, परंतु तो मोठा फटका येणार का हे पाहणं तितकंच महत्वाचं टीमच्या दृष्टिकोनामधून. संघाची धावसंख्या आपण पाहू शकतो की एकूण धावा जमा केल्यात 29. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 7 चेंडूंमध्ये आता 20 धावांची गरज आहे. 7 चेंडू 20 धावा. ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल, लिडिंग एज, पुन्हा एकदा फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते सेकंड स्लिपच्या खेळाडूच्या माध्यमातून. एक धाव जरूर घेतली. एका धावेनं आपण पाहतोय पंचांचा इशारा तिकडे षटक समाप्तीचा. एकूण धावा धावफलकावरती राऊंड फिगर मध्ये 30 आणि 3 षटकांचा खेळ संपला असता आपण पाहतो 10च्या सरासरीने 30 जमा केल्यात. उर्वरित एका षटकामध्ये अर्थात 6 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. कसा होणार खेळ, कोण जिंकेल कोण हारेल, पुढचा प्रवास कसा असेल, येणारी काल आणि वेळ आपल्याला सांगून जाईल. दरम्यान आपण इथून सूचना देऊयात खास करून सागवाडी आणि त्यानंतर लहान धामणी संघांना की आपण लगेच इनॅक्शन मध्ये येण्यासाठी तयार राहायचंय. फर्स्ट मॅच विजेत्या संघाला 3ऱ्या फेरीमध्ये क्वालिफिकेशन मिळत आहे आणि त्यानंतर मग सेकंड राऊंड मध्ये हायेस्ट स्कोर जो संघ प्राप्त करतो थर्ड राऊंड मध्ये आणि त्यांना थेट अंतिम फेरीमध्ये आजच्या रात्रीतील क्वालिफिकेशन मिळत आहे. असे रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत आणि त्या रेग्युलेशन्सला आपण आज फॉलो करत क्रिकेट खेळतोय. टीमचा जर आपण इतिहास पाहिला तर मग एका बाजूनं मी म्हणेन तामसई या संघानं मात्र पूर्णपणे डॉमिनेशन प्रक्रिया सादर केली रंगमंचावरती आणि धावा रोखण्यासाठी त्यांची चांगले प्रयत्न पाहायला मिळतात. चला स्पीडअप करा. फिल्डिंग सेटअप साठी एवढा वेळ मिळणार नाहीये. प्लीज तामसई संघ आपण स्पीडअप करा अशी विनंती आहे. तीस धावा धाव फलकावरती 5 गड्यांचा मोबदला. चंद्रकांत वरती जबाबदारी दिली आहे. शेवटचा अंतिम षटक 6 मध्ये 19 पाहिजेत. अगदी प्रेक्षक वर्ग देखील असुसलेला सामना रोमांचक बघण्यासाठी. एखादा मोठा फटका मॅच मध्ये एंटर करेल आणि एखादा मोठा फटका आपण पाहतोय या मॅच मध्ये लढण्याची ताकद आणि जिंकण्याची क्षमता प्राप्त करून देईल
ती म्हणजेच टीमला. किती वेळ पॅनल्टी बसेल बघा तामसाई संघ. अंतिम षटक 6 मध्ये 19. सामना रोमांचक मोड वरती, उत्कंठावर्धक सामना, प्रेक्षक वर्गाच्या काळजाचे ठोके चुकावणारा हा सामना. सर्वांचं लक्ष त्याच्यावरती आहे. पहिलाच बॉल गुडलँड स्पॉटला आपटीबार चेंडू. टप्पा पडल्यानंतर बॉलला इलिगेशन पाहायला मिळालं आणि टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर अगदी आता 1 वाढती. समीकरणामध्ये चेंजेस घडतायत. अखेरकार आपल्या मुख्य फलंदाजाला स्ट्रायकर एंड वरती आणण्याचा हा निर्णय आणि त्याच्यावरती आपण पाहतोय ते सक्षम ठरलेत. टीमची धावसंख्या 31 या आकड्यावरती जाईल. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 5 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. कसा होणार खेळ, कोण जिंकेल, कोण हारेल, कोण जाईल पुढील फेरीमध्ये, यासाठी चाललेला अट्टास. तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिलें आसमानों की, और रखते हौसला जो आसमान को छूने का, वो परवाह नहीं करते जमीन पर गिर जाने की. मॅच रोमांचक मोड वरती आहे. एखादा मोठा फटका मॅच मध्ये एंटर करेल फणसवाडी संघाला, परंतु तामसईचे गोलंदाज हे मात्र घडू देत नाहीयेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतं एका चांगल्या क्रिकेटची पेशकश, चांगल्या गोलंदाजीची भूमिका. सुपर्ब गोलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिम क्रिकेट. पुढचा बॉल आहे 4 मध्ये पाहिजे तो 18 माफ करा. अजून एक डॉट बॉल आपण पाहतोय. प्रत्येक डॉट बॉल मध्ये प्रेशर क्रिएट केला जातो समोरील संघावरती आणि चांगली भूमिका आपल्याला जरूर पाहायला मिळते. 31 वरती धावसंख्या थांबलेली. संघाची कामगिरी मजबूत. टीमचा टोटल जर आपण पाहिला तर तितका छान पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतोय राऊंड द विकेट. पुढचा बॉल हाही सुंदर चेंडू आहे, हाही तितकाच धमाकेदार बॉल आणि पूर्णपणे या सामन्यावरती आपला कब्जा निर्माण केलाय, पकड निर्माण केली आहे ती म्हणजेच तामसई संघाच्या खेळाडूंनी. खास करून गोलंदाजीमधून सर्वांना इम्प्रेस केलं. सुरुवात केली होती प्रभाकरनं, ते षटक इकॉनॉमिकल राहिलं. दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या राजशीतच्या, तिथे मागलं षटक राहिलं. परंतु त्यानंतर आलेला महेश आणि महेशची एक अप्रतिम कामगिरी. 2 चेंडू बाकी आहेत. इथे हा चेंडू वाईडचा इशारा पंचांचा. एका अतिरिक्त धावेने संघ पुढे जातोय. 2 मध्ये 17 हवे होते, तिथे 2 मध्ये 16 आता राहिले असतील. पुढचा प्रवास कसा होईल. एखादा जर नो चेंडू पडला तर तिथे कदाचित मोठा फटका मारला तर मग मॅच मध्ये पुन्हा एकदा एंटर होतील फणसवाडी संघाचे खेळाडू. परंतु आपण पाहिलं की असं म्हणतात ना, दैव देतं आणि कर्म देतं. दुसऱ्या षटकापासून धावा भरपूर आल्या होत्या, त्यानंतर मात्र संघ जरूर अडचणीमध्ये सापडला. गोलंदाज तयार होईल. पुढचा बॉल. षटक क्रमांक 4 सुरू आहे. अंतिमचा षटक. विजयाच्या समीप तामसई संघ अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती उभा. त्यांनी जे स्वप्न पाहिलं ते आता हलवारपणे का होईना मात्र सत्यवत होताना जरूर पाहायला मिळतंय. आणि मॅच मध्ये आपण पाहू शकतो की संघाची कामगिरी तितकीच दमदार. सागवाडी संघ आपल्याला तयार राहायचंय, याची देखील आपण नोंद घ्या. आणि 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी आहे. बॅकफुटला जाऊन खेळायचं आहे. पुन्हा एकदा षटक समाप्तीचा इशारा